पुण्यातल्या ड्रग्ज कारवाई प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. रिकव्हरी नंतर इमिजिएट ॲक्शन सुरू आहे. आता ऑपरेशन वर आमचे भर जास्ती आहे आणि जे काही लिंकेज भेटत आहे ते आता आम्ही अनर्थ करण्याची प्रयत्नात आहोत. याबद्दल डिटेल सगळ्यांचे रोल आपल्याला नंतर कळवण्यात येईल. कुरिअर कुठे जाणार होते? कुरिअर करून स्मगल कुठे केलं जाणार होतं? कुरिअर वरून काही कॉन्ट्राबँड्स देशाचे बाहेर लंडन येथे काही पार्सल्स गेले असल्याचे समजते. याचे खरं काही अधिकृत एस्टिमेशन नसते, परंतु 1700 किलोचे हे जे कॉन्ट्राबँड आतापर्यंत सापडलेली आहे यामध्ये एकूण त्याचे किंमत 3000 कोटीचे वरचे आहे. आता त्याबद्दल प्रत्यक्ष त्याचे सगळ्यांचे फॉरेंसिक रिपोर्ट आल्यानंतर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस आपल्याला डिटेल कळवण्यात येतील, परंतु 3 ते 3.5 कोटीचे सुमारासचे हे आतापर्यंतची रिकव्हरी. हे सगळे जे ड्रग्ज तुम्ही जप्त केले त्याची निर्मिती ही कुरुकुमच्याच एमआयडीसीच्याच कारखान्यात झाली. हो, बरोबर. सर, युवराज भुजबळचा रोल नेमका काय? आम्ही सांगितले आपल्याला इंडिव्हिज्युअल एक्युज्ड बद्दलचे रोल नंतर कळवण्यात येतील, परंतु जे नाव आपण म्हणते ते एक इंजिनियर आहे आणि ते टेक्निकल एक्सपर्टाईज ते हे सगळे प्रोडक्शन मध्ये त्यांचे होते अशा प्रथमदृष्टी दिसते. हे रॅकेट कसं असेंबल झालं होतं? हे रॅकेट कसं असेंबल? त्याबद्दल काही आम्ही आपल्याला गेस वर्क करू शकत नाही, परंतु आम्ही सांगितले भरपूर टीम्स देश. तर पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी ही कारवाई आहे. 3 दिवसांमध्ये पुणे पोलिसांनी तब्बल 4000 कोटींचं MD ड्रग्ज जप्त केलंय. पुण्यातून आणि दिल्लीतून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, त्यानंतर दौंड आणि दिल्लीमधनं हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्या संदर्भात पत्रकार परिषद पुणे पोलीस आयुक्तांची सुरू होती.